नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथे महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त भक्ती आणि सामाजिक बांधिलकीचा सुंदर संगम पाहायला मिळाला। बाबा अमरनाथ ग्रुप आणि होळकर परिवार यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही खिचडी वाटपाचा उपक्रम मोठ्या उत्साहात राबवण्यात आला। या उपक्रमाची सुरुवात बाबा अमरनाथ मंदिर येथे मनोभावे आरती करून करण्यात आली। दर्शनासाठी आलेल्या भाविकांना सुमारे 350 किलो साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात आले, तर उपवासासाठी विशेष म्हणजे 100 किलो खजूरही देण्यात आले। गेल्या 15 वर्षांपासून अखंडपणे सुरू असलेल्या या उपक्रमाला भाविकांचा मोठा प्रतिसाद लाभला। भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमात अनेक मान्यवर उपस्थित होते। या उपक्रमासंदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी, बघूया। जय बाबा अमरनाथ। लासलगाव एसटी डेपो येथे श्री बाबा अमरनाथ शिव मंदिर हे गेल्या 25 वर्षापासून लासलगाव परिसरातून बाबा अमरनाथ यात्रेस भरपूर असे भाविक अमरनाथ यात्रेत जात असतात व यात्रेला जाऊन आल्यानंतर प्रसिद्ध असं डाळबट्टीचा वाटप या ठिकाणी होत असतं। आणि आज महाशिवरात्रीनिमित्त पहाटे 4 वाजेपासून भाविकांची भव्य अशी गर्दी आहे अभिषेकासाठी। आणि अभिषेक झाल्यानंतर 11 वाजता या ठिकाणी लासलगावातील मान्यवरांच्या हस्ते आरती करून आज शिवरात्रीनिमित्त खजूर व खिचडीचा प्रसाद या ठिकाणी वाटप करण्यात येणार आहे। जागृत असं हे लासलगावातील बाबा अमरनाथ शिव मंदिर असून या मंदिराचा बराच भाविकांनी अनुभव घेतलेला आहे। जय भोलेनाथ, जय भोलेनाथ, जय भोलेनाथ। महाशिवरात्रीनिमित्त लासलगाव येथे मागील 15 वर्षापासून आम्ही बस स्टँड समोर पेट्रोल पंपच्या समोर होळकर इथे खिचडी वाटप करतो। यावर्षी 350 किलोची खिचडी आणि 100 किलो खजूर ही वाटपाचा आम्ही कार्यक्रम आज ठेवला। इथं बाबा अमरनाथ ग्रुप आणि होळकर परिवाराच्या वतीने हा कार्यक्रम दरवर्षी आम्ही करतो। नमस्कार। लासलगावमध्ये गेल्या 15 वर्षापासून बाबा अमरनाथ ग्रुप व होळकर परिवारातर्फे महाशिवरात्रीच्या दिवशी ह्या ठिकाणी खिचडी, खजूर तसेच फराळाचा वाटपचा कार्यक्रम होत असतो। आणि अतिशय स्तुत्य असा हा उपक्रम आहे, जेणेकरून लासलगावातील सर्व नागरिक व इतर परिसरातील सुद्धा सर्व नागरिक भाविक भक्त ह्या उपक्रमाचा ह्या प्रसादाचा खूप मोठ्या प्रमाणावर फायदा घेतात। आणि असेच उपक्रम लासलगावातील सर्व नागरिकांमार्फत पण होत असतात। त्यासाठी मी सर्वांना शुभेच्छा देते। महाशिवरात्रीच्या सुद्धा सर्वांना खूप मनपूर्वक शुभेच्छा। धन्यवाद।